तुमचं वजन फार नाही, पण पोट पुढं आलं आहे. ड्रेस घातला की पोट दिसतं आणि कितीही डाएट केलं तरी पोट कमी होत नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे पोट वाढण्याचं खरं कारण आणि ते कमी करण्याचा सोपा आणि घरगुती सुरक्षित उपाय. आता आपण पाहू पोट का वाढतं. आपण समजतो जास्त खाल्ल्यामुळं पोट वाढतं, पण खरी कारणं वेगळी आहेत. जास्त साखर, मैद्याचे पदार्थ जसं की ब्रेड, बिस्किट, दिवसभर बसून काम, रात्री उशिरा जेवण, झोप कमी, तसेच ताणतणाव यामुळे पोट वाढतं. विशेष करून महिलांमध्ये 30 वर्षांनंतर पोट पटकन वाढायला लागतं. आता पोट कमी होण्यासाठी लोक काय चुका करतात ते पाहूया. उपाशी राहणे, फक्त सलाड खाणे, ग्रीन टीवर अवलंबून राहणे, 4 ते 5 दिवस डाएट करून सोडून देणे, अशा चुका लोक करतात. पोट हे 7 दिवसात वाढलेलं नसतं आणि मग 3 दिवसात कसं कमी होईल? तर त्यासाठी कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. आता आपण पाहूया पोट कमी करण्यासाठी 8 सोपे नियम. पहिलं आहे सकाळी कोमट पाणी प्या. उठल्यावर 1 ग्लास सकाळी कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. दुसरं आहे साखर अर्धी करा. अर्धी करा म्हणजे आपण जेवढी खातो त्याच्या अर्धी खाल्ली पाहिजे. तसेच चहा, कॉफी, गोड पदार्थ कमी करा. तिसरं आहे रोज 30 मिनटं चालणं. रोज किमान 30 मिनिट तरी चाललं पाहिजे. हे सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक आहे की ज्यामुळे पोट कमी होतं. चौथं आहे रात्री हलकं जेवा. 7 ते 8 नंतर जड जेवण टाळा. पाचवं आहे भात आणि पोळी कमी प्रमाणामध्ये खा. भात आणि पोळीचं प्रमाण कमी करा, जास्त प्रमाण टाळा. तसेच 2 ते 3 लिटर पाणी प्या. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. सातवं आहे झोप पूर्ण घ्या. किमान 7 तास तरी झोप शरीरासाठी आवश्यक आहे. आठवं आहे आठवड्यातून 1 दिवस गोड पूर्ण बंद. म्हणजे आठवड्यातून एका दिवशी कुठलाही गोड पदार्थ खाणे टाळावे. आता असं केल्यावर किती दिवसात फरक दिसेल ते पाहूया. तर पहिले 7 दिवस शरीर हलकं वाटेल. त्यानंतर 15 दिवसांनी कपडे सैल कमी झाले की फक्त शरीरच बदलत नाही तर आत्मविश्वास बदलतो. 20 दिवसानंतर आजपासून सुरुवात करा. पोटावर ढकलू नका. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येकाला पाठवा आणि कमेंट करा. अशाच सोप्या घरगुती उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.